यानंतर बातमी क्रिकेटच्या मैदानातून। मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे मुंबई कसोटी भारतानं इंग्लंडचा चोख प्रत्युत्तर दिले। टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात एक बाद 146 धावांची मजल मारली असून भारतीय संघ पहिल्या डावात इंग्लंडपेक्षा 254 धावांनी पिछाडीवर आहे। वानखेडे स्टेडियमवरच्या या सामन्यात भारताचा सलामीवीर लोकेश राहुल 24 धावांवर बाद झाला, पण मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं दुसऱ्या विकेटसाठी 107 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या डावाला आकार दिलाय। दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पुजारा 70 आणि विजय 47 धावांवर खेळत होता। टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर अश्विननं मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या 6 फलंदाजांना माघारी धाडलं आणि इंग्लंडला 400 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स काढण्याची अश्विनची ही 23वी वेळ ठरली आहे। अश्विननं या बाबतीत कपिल देव, डेनिस लिली आणि इम्रान खान यांच्याशी बरोबरी साधली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 43 कसोटीत अश्विननं ही अचाट कामगिरी बजावली आहे। कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात 5 विकेट्स काढण्याची कामगिरी सर्वाधिक वेळा बजावणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन आता 12व्या स्थानावर आहे। कसोटीत मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक 67 वेळा तर भारताच्या अनिल कुंबळेनं 35 वेळा अशी कामगिरी बजावली होती। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी द्वारकानाथ संजगिरी सर आता आपल्यासोबत आहेत। संजगिरी सर, पहिल्यांदा बॉलिंग बद्दल बोलू, अश्विन बद्दल बोलू, कारण अश्विननं आज एक मोठी कामगिरी केलेली आहे, सातत्यपूर्ण कामगिरी आहे, काय सांगा? म्हणजे अश्विन आजच कामगिरी करत असं नाहीये, तर गेले कित्येक महिने तो कामगिरी करतच आलेला आहे। म्हणजे 5 विकेट काढणं हे अश्विनसाठी हाताचा मळ झालेला असं दिसते। हो, स्पेशली आपल्या खेळपट्ट्यांवर, म्हणजे भारतीय खेळपट्ट्यांवर तो दादा बॉलर आहे। म्हणजे त्याच्या समोर कसं खेळावं हा एक सगळ्यात मोठा प्रश्न इंग्लिश फलंदाजांना आहे। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की त्यांनी यावेळेला पहिल्या डावात 6 विकेट्स काढल्यात। फिरकी गोलंदाजाला साधारण खेळपट्टी अनुकूल हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या डावात असते। म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी बॉल जास्त फिरायला लावतो। अर्थात काल वानखेडेची खेळपट्टी सुरुवातीला फिरत होती, पण त्याच्यावर बाउन्सही होता। पण अश्विननी ज्या विकेट्स काढल्या ते डोकं वापरून, ज्याला गोलंदाजी म्हणतात, म्हणजे इंग्लिश फलंदाजांचा जो काही कमकुवत दुवा आहे तो हेरायचा, त्याप्रमाणे गोलंदाजी टाकायची, ट्रॅप टाकायचे आणि त्याप्रमाणे विकेट्स घ्यायचे। ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं क्लोजिंगचं क्षेत्ररक्षण अतिशय गलथान असताना, म्हणजे चुकून एखादा कॅच आपण घेतो, अशा परिस्थितीत अश्विनने विकेट्स काढणं हे नक्कीच त्याच्या मला असं वाटतं टोपीमधला हा एक मोठा तुरा आहे। बरोबर, हा सगळा मानाचा तुरा त्याने रोवलेला आहे। या पुढे देखील तो अशीच कामगिरी करेल अशी आशा करूया, त्याचं अभिनंदन करूया। आणि तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुमचे धन्यवाद। बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, बघत रहा एबीपी माझा।